श्रीराम क्लासेसचा 17 वर्षाचा यशस्वी प्रवास, सांस्कृतिक सादरीकरणे व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराने सोहळा रंगला. निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेस यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण मेहनत आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर आपल्या यशस्वी वाटचालीची 17 वर्ष पूर्ण करत 18व्या वर्षात पदार्पण केले. या गौरवशाली टप्प्यानिमित्त 25 जानेवारी 2026 रोजी शिवनेरी लॉन्स, छत्रपती संभाजीनगर हायवे, निफाड येथे सांस्कृतिक कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. 2008 साली स्थापन झालेल्या श्रीराम क्लासेसने 2013मध्ये निफाड येथे विस्तार करत केवळ 2 ते 5 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे. इयत्ता 1ली ते 12वीपर्यंत शिक्षण देणारा निफाडमधील एकमेव क्लास म्हणून श्रीराम क्लासेसने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी घडवण्याचा ध्यास क्लासेसने कायम जपला आहे. विविध स्पर्धा, परीक्षा व शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हेच या संस्थेचे गुणवत्तेचे प्रतिबिंब ठरत आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती माता, श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदना, लोकगीत, संत परंपरेवरील अभंग, शिवचरित्र व देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकले. वारकरी संप्रदायाचे विचार व संत तुकाराम नामदेवांचे अभंग आणि विठ्ठल भक्ती लहान कलाकारांनी अत्यंत प्रभावीपणे सादर करत संस्काराचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी मेघा जंगम मॅडम, संस्कारधन ग्रंथाच्या लेखिका दिगंबर पाटील, अध्यक्ष निफाड एज्युकेशन फाउंडेशन, हरिभक्त पारायण राजेंद्रजी थोरात आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निफाड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक व व्याख्याते राहुल गिरी सर यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलचा वापर योग्य आणि मर्यादित आणि अभ्यासपूरक पद्धतीने करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. संस्थेच्या यशाबाबत बोलताना संचालक उल्हास पाटील सर व सविता पाटील मॅडम यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे अंतिम ध्येय आहे. पालक, विद्यार्थी आणि संपूर्ण शिक्षक वृंद यांच्या सहकार्यामुळेच ही 17 वर्षाची यशस्वी वाटचाल शक्य झाली. 14 एप्रिल 2008 पासून दरवर्षी बक्षीस वितरण व सत्कार सोहळ्याची परंपरा जपणाऱ्या श्रीराम क्लासेसने भविष्यातही शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. खरं तर नाशिक म्हणलं की प्रभू श्रीरामाची आठवण आपल्याला होते आणि आजच्या युगामध्ये शिक्षण हा वर्तमान परिस्थितीमध्ये व्यवसाय होऊ पाहतोय अशी परिस्थिती आहे. अशा काळामध्ये आपल्या क्लासची 17-18 वर्षांपूर्वी प्रभू रामासारख्या मर्यादा पुरुषोत्तमाला आदर्श मानत त्या संस्कारातून उद्याची उगवती पिढी घडावी आणि या उगवत्या पिढीच्या उमलत्या मनावरती तो संस्कार व्हावा, या अत्यंत निरपेक्ष भावनेतून उल्हास पाटील सर आणि त्यांच्या सहचारिणी पाटील मॅडम उभय त्यांनी क्लासची सुरुवात श्रीराम क्लासच्या माध्यमातून केली आहे. आणि आज मला खरोखर आनंद वाटला. नेहमीप्रमाणे अनेक क्लासच्या कार्यक्रमांना जसा जातो तसा मी त्या भावनेतून आलो होतो की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आणि तो सगळा कॉर्पोरेट स्वरूपाचा कार्यक्रम असेल, परंतु सुसंस्काराला घेऊन वारकरी संप्रदायातल्या अनेक संतांनी दिलेले विचार गीतांच्या, नाटिकांच्या माध्यमातून मला इथं अनुभवायला मिळाले. हे इतरत्र मला तसं चित्र पाहायला मिळत नाही. हे भाषणातही जो उल्लेख केला की केवळ इतिहासाच्या पुस्तकातले किंवा पुस्तकातले धडे न गिरवता त्यातली खरी मूळ प्रेरणा विद्यार्थ्यांच्या जगण्यात कशी उतरेल हा हेतू अंगीकारून हे दाम्पत्य जो म्हणजे सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांप्रमाणे मार्गक्रमण करत आहे असं मला भासतंय. त्यांच्या भविष्याला, या क्लासच्या भविष्याला आणि या क्लासच्या सर्व गुणी विद्यार्थ्यांना मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. आज तारीख 25 जानेवारी 2026 रोजी निफाड एज्युकेशन अँड श्रीराम क्लासेस यांचा कार्यक्रम, सांस्कृतिक बक्षीस तसेच आजचा विद्यार्थी आणि आजचं पालकत्व यावर असं सुंदर असं व्याख्यान प्राध्यापक गिरी सरांचं पार पडलं. आज कार्यक्रमाला जवळजवळ 800 ते 1000 पालकांपेक्षा जास्त उपस्थिती पालकांनी दर्शवली. भरभरून प्रतिसाद पालकांनी दिला, त्याबद्दल मी पालकांचं तसंच आलेल्या सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आज जो कार्यक्रम जो होता तो कार्यक्रम सांस्कृतिक आणि बक्षीस वितरणाविषयी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. आणि हा कार्यक्रम जवळजवळ 17वा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. कारण श्रीराम क्लासेसला
निफाड एज्युकेशन फाउंडेशन माध्यमातून आज कमीत कमी 17 ते 18 वर्षे पूर्ण कंप्लीट झाली आहे आणि त्याच उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता. धन्यवाद. निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेसच्या वतीने आज बक्षीस वितरण सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच माननीय गिरी सरांनी जे आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ते अतिशय बहुमोल असं होतं आणि मुलांमध्ये नक्कीच भाषण ऐकल्यानंतर बदल होईल अशी मी ग्वाही देते. व्यवसाय म्हणून पाहत असताना कॉर्पोरेट जगतात शिक्षणाच्या प्रवाहात सध्याचा समाज असताना शिक्षणाचा उद्देश संस्था चालक आणि क्लासेस यांच्या माध्यमातून केवळ पैसा कमावणे हा असताना आज याच शिक्षण संस्था या मातीतल्या लेकरांच्या अंतःकरणावरती आमचे महापुरुष खोडून टाकत कुठल्या तरी एखाद्या पाश्चिमात्य जगतातल्या चार्ली चॅप्लिन, बॅटमॅन आणि स्पायडरमॅनचे विचार उजवत असताना श्रीराम इतक्या सुंदर नावानं आदरणीय पाटील सर निफाडच्या मातीत क्लास चालवतायत आणि मला अभिमान आणि कौतुक या गोष्टीचा वाटला की प्रभू श्रीरामांच्या पासून माऊली ज्ञानोबाच्या पासून ते संत तुकोबराय, संत कारोपात्रा, संत चोखामेळ्यांपर्यंतचे विचार या लेकरांच्या अंतःकरणात रुजवतायत. आधुनिक युगाला अपेक्षित असणारं शिक्षण ज्या श्रीराम क्लासेसच्या माध्यमातून दिलं जात आहे, पण एका जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करणं मला वाटतं गरजेचं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन या काळात, आजच्या काळात केलं पाहिजे. इथं महिलांची संख्या विशाल आहे म्हणून आवर्जून तुम्हाला मी सांगेन, संस्कार कसा करायचा असतो, कुठेतरी आमच्या अंतःकरणातली कठोरता बिंबवावी लागते. लाडापायी आम्ही आमच्या लेकरांच्या हातात ज्या नको त्या गोष्टी देतो आणि त्यांचं आयुष्य एका चुकीच्या दिशेनं जात आहे, ते रोखणं सुद्धा पालक आणि आई म्हणून सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कल्पना करा, 9 वर्षाचे शिवाजीराजे होते. किती वय वर्ष 9 होतं. 9 वर्षाचे शिवाजीराजांचे वडील बंगळूरला इतक्या दूर राहत आहेत. जिजाऊ मासाहेब आपल्या लेकराला 9 वर्षाच्या घेऊन इकडे शिवनेरी किल्ल्यावर राहत आहेत पुण्यामध्ये, आणि शिवाजीराजांना 9 वर्षाच्या घेऊन जिजाऊ मासाहेब बंगळूरला शहाजीराजांना भेटायला गेल्या. बंगळूरला शहाजीराजांना भेटायला गेल्यात आणि शहाजीराजांची भेट झाली. तिथं राहिल्या काही दिवस आणि एके दिवशी संध्याकाळी शिवाजीराजांना घरात यायला उशीर झाला. सकाळी उठलेल्या जिजाऊ मासाहेबांना शिवाजीराजांच्या पलंगाखाली माती दिसली आणि मासाहेब जिजाऊने विचारलं, शिवबाराजे रात्रीच्या वेळी कुठे बाहेर गेला होतात का, उशीर झाला होता का? शिवाजीराजे म्हणतात, हो मासाहेब, संध्याकाळी शेजारी मनोरंजनाचा कार्यक्रम होता, आम्ही तिथे गेलो होतो. जिजाऊ मासाहेबांच्या लक्षात येतं, तत्कालीन काळातल्या राजे रजवाड्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे काय असेल तर नाच गाण्यांचा कार्यक्रम असेल. जिजाऊ मासाहेब क्षणाचाही विलंब लावत नाहीत आणि आपल्या 9 वर्षाच्या लेकरावर संस्कार करताना त्यावेळी जिजाऊने सांगितलं होतं की लक्षात ठेवा शिवबाराजे, तुम्हाला इतर राजांसारखा बाया नाचवणारा राजा व्हायचं नाही, तर बाया वाचवणारा राजा व्हायचा आहे. आणि म्हणून जगाच्या इतिहासामध्ये स्त्रियांची आणि आईची इज्जत करणारा सर्वोत्तम राजा जर कोण झाला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज झाले. हा संस्कार एका आईनं आपल्या लेकराला द्यावा लागतो, हे लक्षात घ्या. नाहीतर आज आम्हाला तात्पुरतं सुख मिळावं, तात्पुरतं समाधान मिळावं यासाठी कामावरून दमून थकून भागून आपली आई जर आली, 9 वर्षाचं लेकरू जर चिडचिड आणि रडरड करायला लागलं, खिशातला फोन काढायचा, पोराच्या हातात देऊन टाकायचा. पोरगं मोबाईलमध्ये मशगूल असतं 9 वर्षाचं, त्याच्या आयुष्याची दिशा कधी बदलते आणि बिघडते हे इथल्या मातीतल्या पालकांना सुद्धा कधी कळत नाही. हे वास्तव आहे. हे वास्तव तुम्हाला आणि मला आज दूर सारावं लागेल. मी एक उदाहरण सांगेल. एका घरी व्याख्यानानंतर चहा घ्यायला थांबलो. व्याख्यान संपलं आणि चहा घ्यायला गेलो. घरातलं एक चिमुकलं लेकरू 6-7 वर्षाचं आईनं माझ्या जवळ आणून बसवलं. मी त्याच्याशी गोष्टी करत होतो, हिताच्या गोष्टी बोलत होतो. वडील आले. वडील म्हणतात, आमचं 7 वर्षाचं बाळ आहे पण फार हुशार आहे. मी विचारलं, काय येतं तुमच्या 7 वर्षाच्या बाळाला? आई हळूच सांगते, अहो त्याचं वय 7 वर्ष आहे पण माझा अँड्रॉइड फोन सगळा त्याला हँडल करता येतो. आपल्या 7 वर्षाच्या लेकराला मोबाईल हँडल करता येतो याचा अभिमान जर पालक बाळगत असतील तर उद्या आता या चिमुकल्यांनी या मंचावरती येऊन ज्या संत परंपरेचा जागर घडवलाय, मला सांगा तुमची आमची लेकरं उद्या तो जागर घडवण्यासाठी सक्षम असतील का? हा विचार आम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मोबाईल ही आजच्या पिढीच्या या लेकरांच्या पुढच्या भविष्याच्या प्रवासातला सगळ्यात मोठा अडथळा असल्याचं आमच्या लक्षात यायला लागतंय. एक गोष्ट मला सांगा, भावनेच्या दृष्टीवर जाणीवेतून माणूस हा त्याचं वेगळेपण सिद्ध करत असतो. आचार्य विनोबा भावे असं म्हणायचे की भावना ही माणसाच्या जगण्याच्या विरुद्ध आहे. इतर प्राण्यांपेक्षा माणसामध्ये वेगळं जर काय असेल तर त्याच्यातल्या भावना हे त्याच्यातलं वेगळेपण आहे. पण या पिढीच्या भावना मोबाईल पाहत असताना आज जर नष्ट होत असतील तर आम्ही नेमकं काय उद्याच्या पिढीला देतोय हा विचार आम्हाला करणं गरजेचं आहे. वडीलधाऱ्यांनो, मोबाईलमुळे फक्त वाईटच होतं असं मला म्हणायचं नाही. मी बीडवरून आलोय. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक आई आहे, 18 विश्व दारिद्र्य त्या माऊलीच्या घरात आहे. त्या पोराला 12वीच्या वर्गात त्या आईचं लेकरू गेलंय. घरात वडील नाही आहेत, वडिलांचं निधन झालेलं आहे.
ती बाई लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करते. पोरग 12वीला गेले, सायन्सच्या वर्गात आहे. पोरग म्हणतंय आई आई मला डॉक्टर व्हायचं, MBBS ला प्रवेश मिळवायचा शासकीय कोट्यातून, पण नीटचे क्लास लावायला आपल्याकडे लागतात ते लाखो रुपये नाहीयेत. आई एक काम करशील का, मला एक 4,000 रुपये देशील का? आईच्या काळजात वेदना होतात. 4,000 रुपये कशासाठी एवढे पैसे? 12वीच्या वर्गातलं पोरग म्हणतं आई मला डॉक्टर व्हायचंय आणि त्यासाठी मला मोबाईल हवाय. आईला वाटतं मोबाईल काय करायचा आहे, मोबाईलमुळे पिढी बदलते, भरकटते. पण आईचा नाविलाज होतो. लोकांच्या घरची कामं आई वाढून घेते. हाताला घट्टे पडेपर्यंत आई लोकांच्या घरी काम करते. 4-2 रुपये जास्तीचे मिळवते. एक महिना होतो, 12वीच्या वर्गातल्या आपल्या पोराच्या हातात पैसे टेकवते. पैसे मिळाल्याबरोबर पोरगा बाजारात धावत जातं. मार्केटमधून एक 4-5 हजार रुपयाचा अँड्रॉइड फोन खरेदी करतं. पण तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतो, तेच पोरग तो अँड्रॉइड फोन खरेदी केल्यापासून त्या मोबाईलला चिटकून असतं. पण मोबाईलवरती फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 शब्दांच्या पलीकडे ते काही पाहत नाही. प्रश्न पडले, काही समस्या आल्या की गुगलला, युट्यूबला शोधतं आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यावरती शोधतं. मोबाईलवरती अभ्यास करून तोच मुलगा आज 5 वर्ष झाली आमच्या जिल्ह्यामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये फिजिक्स सारख्या विषयामध्ये जिल्ह्यातून पहिला आलाय. आज 5 वर्ष झाली शासकीय कोट्यातून त्याला MBBS ला प्रवेश मिळाला. आज सूट बूट आणि टाय घालून 5 वर्ष झाली MBBS डॉक्टर बनून आपल्या आईच्या समोर अभिमानानं ते पोरगं उभा आहे. मला सांगा, आईला तर त्या लेकराचा अभिमान वाटलाच असेल, पण आईनं घेऊन दिलेल्या मोबाईलला सुद्धा पोराचा अभिमान वाटला असेल. म्हणून पालकांनी लेकरांना मोबाईलचा योग्य उपयोग करायला शिकवणं आजच्या काळात सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मोबाईलचा चांगला सुद्धा वापर होतो, हे तंत्रज्ञान तुमच्या हातामध्ये आहे. पडलेली प्रश्न आणि समस्या त्या माध्यमातून सोडवल्या जात आहेत. मी शेवटचं एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. जगण्याचा अर्थ, शिक्षणाचा अर्थ आणि मोठेपणा जर कोणत्या तरुण पिढीने आणि कुठल्या मुलानं मिळवलं असेल, मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. माझ्या युट्यूब, इंस्टाग्राम सगळ्या भाषणांमध्ये तुम्ही कदाचित ऐकलं असेल, पण तुम्हा सर्वांसारखे पालक पाहिल्याच्या नंतर ते सांगण्याचा मोह मला आवडत नाही. लक्षात घ्या, एक माऊली असते, एक आई असते वडार समाजातली. वडार समाज तुम्हाला माहित आहे, प्रचंड कष्टाळू जमात आहे. वडार समाजातली एक बाई असते. त्या वडार समाजातल्या माऊलीला 12 वर्षाचं एक लेकरू असतं सर. ती बाई रस्त्यावर खडी फोडायच्या, दगड फोडायच्या कामाला जात असते आणि एके दिवशी तिच्या अंगामध्ये ताप असतो, कणकण असतं, तिला कामच होत नसतं. 12 वर्षाच्या लेकराला सोबत घेते, काम करायला जाते, शासकीय काम असतं. अचानक लाल दिव्याची गाडी तिथे येते. 12 वर्षाचं लेकरू शेजारी खेळत असतं. धूळ उडवत लाल दिव्याची गाडी येते. सुटाबुटातला कलेक्टर नावाचा माणूस असा खाली उतरतो आणि त्या बाईच्या जवळ जातो. तिला ताप असते, काम होत नसतं, त्याला माहित नसतं. त्या बाईला वाटेल तितक्या शिव्या घालतो. 12 वर्षाचं पोरग शेजारी खेळत असतं. धावत धावत येतं. ती बाई आपलं काम करत असते. तो कलेक्टर नावाचा माणूस गाडीत बसतो आणि निघून जातो, गाडी धूळ उडवत. पुन्हा एकदा ते लेकरू आईच्या जवळ जातं, आईच्या खांद्यावर हात टेकवतं. आईच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब उगळतो. बाप त्या पोराच्या हातावर पडतो. त्याच्या काळजाला वेदना होतात. ते 12 वर्षाचं पोराला कळतं या माणसानं आपल्या आईला शिव्या दिल्यात. ते 12 वर्षाचं लेकरू म्हणतं, आई आई ते कोण होतं ग? आई म्हणते, बाळा हो बाजूला तिकडे. आईला राग येतो. आई म्हणते, हो बाजूला तिकडे, तुला नाही समजायचं, ते फार मोठे साहेब आहेत, त्यांना कलेक्टर म्हणतात. कलेक्टर म्हणतात. त्या आईला राग येतो, म्हणते हो बाजूला तिकडे, तुला नाही समजायचं, ते फार मोठे साहेब आहेत, त्यांना कलेक्टर म्हणतात. कलेक्टर. तसं ते पोरग रागावतं. आईच्या हातातला दगड फोडायचा छन्नी हातोडा हिसकावतं. दूर एका खडकावर जातं. एक कातळ आणि खडक असा असतो, त्याच्यावर छन्नीवर हातोड्याचे घाव घालायला लागतं. काहीतरी वाक्य आणि अक्षर असे कोरायला लागतं. आईला वाटतं पोरग काय वेडेपणा करताय. आई धावत धावत जाते. 12 वर्षाच्या लेकराच्या हातातला छन्नी हातोडा हिसकवायचा प्रयत्न करते. तिथं काय लिहिलंय म्हणून वाचायचा प्रयत्न करते. माती असते. आई स्वतःचा पदर घेते, तिथली ती माती पुसते आणि 12 वर्षाच्या लेकरानं त्या खडकावर कोरलेलं वाक्य वाचून आईच्या डोळ्यात अश्रू येतात. कारण त्या 12 वर्षाच्या लेकरानं त्या खडकावर लिहिलेलं असतं की आई, तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. आज तुम्हाला सर्वांना सांगताना मला अभिमान वाटतो, ही खोटी गोष्ट नाही, ही सत्य कथा आहे. याच महाराष्ट्राच्या मातीतल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जीवूरचे बालाजी मंजुळे नावाचे ते गृहस्थ आज कलेक्टर आहेत. कलेक्टर मोठं कोण आहे? ज्याला आईच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूच्या थेंबाची किंमत आणि बापाच्या फाटक्या बनियांची आणि बापाच्या पायातल्या भेगांची किंमत कळाली. त्या पोराला शिक्षणाचा, जगण्याचा अर्थ उमगला. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगणार आहे. अतिशय सुंदर, सर्वांग सुंदर अशा स्वरूपाचा कार्यक्रम मला आज या निमित्तानं अनुभवायला मिळाला. डोळ्यांचे पारणे फिटेल अशा स्वरूपाची नृत्य आणि नाटिका या मंचावरून श्रीराम क्लासेसच्या माध्यमातून आपल्या सगळ्या इतक्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केली. मी त्यांचं अंतकरणापासून कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. श्रीराम क्लासेस
मला जबाबदारीनं जाणीवेनं मी ही गोष्ट सांगतोय की श्रीराम ज्या जाणीवेतून रामनवमीच्या निमित्तानं तुम्ही या क्लासला नाव दिलंय, तुम्ही तुमच्या क्लासेसच्या माध्यमातून घडवणारे विद्यार्थी गुणपत्रिकेत किती मार्क मिळवतील याही पेक्षा प्रभू रामाची मर्यादा त्यांच्या अंतकरणात रुजवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.